नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी यामधील तिसरा धडा हडप्पा संस्कृती या धड्यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर या अगोदरचे व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ओके, चला तर वेळ न घालवता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेत, त्यामधील योग्य ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडून रिकामी जागा या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. ओके, तर पहिला प्रश्न, हडप्पा संस्कृतीचा शोध डॅश डॅश या नदीकाठी लागला. तर याचं उत्तर असणार आहे सिंधू नदी. ओके, नेक्स्ट, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह डॅश डॅश या ठिकाणी सापडले. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मोहजोदडो. ओके, पुढील प्रश्न 3 नंबर, हडप्पा संस्कृतीतील डॅश डॅश या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोथल. काय आहे? लोथल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहिल्यामधील ब या ठिकाणी दिले, चुकी बरोबर ते लिहा. तर पहा, त्यामधील प्रश्न पहिला, दूरवरच्या प्रदेशाशी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचे प्रमुख कारण होय. याचं उत्तर बरोबर आहे. 2, हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबद्दल जागरूक नव्हते. याचं उत्तर चूक असणार आहे. 3, हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण आहे. तर हे उत्तर बरोबर आहे. ओके, चला तुमचे उत्तर लिहिणे होत नसतील तर व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहित चला. पहा, पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचे. तर या बॉक्समध्ये या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. या ठिकाणी हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, या ठिकाणी सुव्यवस्थित रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, मातीची उत्तम दर्जाची भांडी, लेख असलेली मुद्रा आणि नगर रचना हे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. ओके, चला नेक्स्ट पुढील प्रश्नाकडे वळूया. त्यामधील अ, आता या ठिकाणी आपल्याला इथे जे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला शब्द लिहायचे आहेत आणि नगर रचनाची नावे पूर्ण करायची आहेत. ओके, त्या ठिकाणी बघा ड आहे तर इथे ह ड पा आहे ना, हडप्पा. ओके, त्यानंतर या ठिकाणी लोथ ल लोथल. ओके, त्यानंतर इथे मो हे जो द आणि द. ओके, नेक्स्ट, तर इथे धोलावीरा धोलावीरा. ओके, त्यानंतर ही राखी गड राखी गड. त्यानंतर इथे काली बंगन कालीबंगन. ओके, तर या ठिकाणी तुमचं उत्तर लिहिणं झालं नसेल तर व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहित चला. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न तिसरा या ठिकाणी टिपा लिहा. तर त्यामधील पहिला प्रश्न पहा, पहिल्या प्रश्नामध्ये मोहेंजोदडो येथील महास्नानगृह याच्याविषयी टीप लिहायची. तर त्याचं उत्तर, तर पहा, एक मोहनजोदडो येथील महास्नानगृह हे या काळातील स्थापत्यशास्त्राचा एक विशेष नमुना आहे. त्यामधील आता पहा, हे याच प्रश्नाचे उत्तर आहे हे टोटल 1 2 3 4 पॉईंट मध्ये लिहिलं.
महास्नान ग्रहाचे एक मोठे जलकुंभ आहे ज्याची सुमारे 12 मीटर लांबी आणि 7 मीटर रुंदी आणि खोली 2.5 याला आपण 2.5 मीटर इतकी आहे. ओके. ते पक्क्या विटांनी बांधले होते. त्यात पाणी भरण्यासाठी आणि पाणी बाहेर काढण्यासाठी खास तंत्राचा वापर केला. त्यानंतर यावरूनच हडप्पा संस्कृतीतील लोक स्वच्छ व आरोग्याबद्दल जागरूक होते हे दिसून येते. ठीक आहे. नेक्स्ट त्याच प्रश्नामधील 2 हडप्पाकालीन वस्त्र व दागिने याच्याविषयी आपल्याला टिप लिहायची. तर त्यामध्ये बघा हडप्पाकालीन लोक सुती आणि रेशमी कपडे वापरत असत. त्या काळात पुरुष आणि महिला दोघांच्याही पेहराव गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. तर हडप्पा संस्कृतीतील लोक मातीचे आणि गारगुटीच्या रंगीबेरंगी दगडाचे शंख, तांबे, चांदी आणि सोने यांचे मणी बनवत असत. या संस्कृतीचे लोक हार, कर्णभूषणे, बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, कंबरपट्टा या अलंकाराचा वापर करत असत. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोकांची वस्त्रे आणि दागिने त्या काळातील तंत्रज्ञान, सौंदर्यदृष्टी आणि जीवनशैली यांची माहिती देतात. ओके. चला तुम्ही तुमचे उत्तर लिहिणं होत नसतील तर व्हिडिओ तुम्हाला सांगितलं जसं थांबवायचा, उत्तर लिहायचं. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. त्यामधील 3 हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन. पहा हडप्पाकालीन लोक कुशल कारागीर होते. त्यांनी माती, धातू आणि मौल्यवान दगड यांचा वापर करून अनेक सुंदर वस्तू तयार केल्या. हडप्पा संस्कृतीतील सापडलेली काश्यमूर्ती नर्तकी म्हणून ओळखली जाते. याशिवाय हडप्पा लोकांनी पाण्याच्या आकृती, खेळणी आणि मुद्रा तयार केल्या होत्या. मोहनजोदडो या ठिकाणी उत्खननात एक पुतळा सापडला आहे. त्याला राजधर्मगुरू म्हणून ओळखले जाते. तो नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवलेला आहे. पुरातत्वीय उत्खननात खेळणीही सापडलेली आहेत. ही खेळणी मातीची बनवत असत. त्यामध्ये बैल, कुत्रा, हत्ती या प्राण्यांचा प्रतिकृती तसेच चाकावर फिरणारी गाडी, भिंगरी, शिट्टी यांचा समावेश होतो. ओके. पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी पाठातील नकाशाचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या असं आहे. तर त्यामधील पहिलं भारतातील राजस्थान या राज्यातील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नावे लिहा. त्या ठिकाणी कालीबंगन या ठिकाणी उत्तर आहे आपलं. पुढील प्रश्न 2 भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचे नाव लिहा. ओके. नाव लिहा असं पाहिजे होतं. उत्तर तर पहा या ठिकाणी तुम्हाला 3 नावं दिली आहेत. मोहेंजोदडो, त्यानंतर शोरतुंगाय, त्यानंतर सुतकारजेदोर. तर या तिन्हीपैकी कुठलंही तुम्ही एक लिहायचं. तिसरा प्रश्न मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ कोणत्या नदीच्या तीरावर आहे. तर मंडा हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ चिनाब कोणत्या चिनाब नदीच्या तीरावर आहे. ओके. 4 दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ वर्तमान काळातील भारतातील कोणत्या राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे भारतातील महाराष्ट्र या राज्यात आहे. ओके. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न 5 खालील प्रश्नाची सविस्तर उत्तर लिहायची. तर त्यामध्ये पहिला प्रश्न हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहराच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. तर यामध्ये पहा पॉइंट आहेत. एक सांडपाणी व्यवस्था, दुसरा मुद्दा आहे रस्ते, तिसरा नगररचनाची विभागणी, 4 बांधकाम, पाण्याचे योग्य नियोजन,
आणि पर्यावरणपूरक घरे. तर यामध्ये ही माहिती दिलेली आहे. सांडपाण्याची व्यवस्था. प्रत्येक घरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी रस्त्यावरील गटारांना जोडले होते. ती गटारे व्यवस्थित झाकलेली असायची. आजच्या शहरात साथीचे रोग रोखण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी ही बंदिस्त गटारे योजना अत्यंत आवश्यक आहे. रस्ते. हडप्पाकालीन रस्त्याचे जाळे समांतर आणि एकमेकांना काटकोनात शिरतील असे रचलेले होते. त्यामुळे आजच्या वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन शहरामधील वाहतूक सुरळीत होऊ शकते. त्यानंतर नगरांची विभागणी. हडप्पा काळात नगरांची 2 किंवा अधिक विभाग केलेले असत. शहरामध्ये निवासी घरे आणि प्रशासकीय इमारती यांच्यात स्पष्ट विभागणी होते. आजच्या शहरामध्ये निवासी भाग आणि कारखाने वेगळे ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यानंतर बांधकाम. हडप्पाकालीन बांधकामासाठी एकाच मापाच्या भाजलेल्या विटांचा वापर केला जायचा. आजच्या काळात अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी असे नियम व मानके असणे आवश्यक आहे. 5. पाण्याचे नियोजन, योग्य नियोजन. हडप्पा संस्कृतीतील नगरामध्ये सार्वजनिक विहिरी आणि साठवण तलाव असायचे. आजच्या पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा कार्यक्षम वापर आणि साठवणूक करण्यासाठी उत्तम आहे. पर्यावरणपूरक घरे. घरे हवेशीर आणि आतील अंगणाभोवती बांधली जात असत. यामुळे आजच्या कृत्रिम वातानुकूल AC ऐवजी नैसर्गिक प्रकार आणि वाऱ्यांचा वापर वाढता येईल. आपण भविष्यातील शहरे अधिक आरोग्यदायी, सुरक्षित आणि सुनियोजित बनवू शकतो. ओके. तर हे उत्तर आहे. तुम्ही लिहून घ्यायचं. तुमचं जर झालं नसेल तर व्हिडिओ थांबवायचा, सर्व लिहून घ्यायचं आणि पुढे जायचं. ओके. त्यामधील दुसरा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला का लागली? उत्तर. अक्कड साम्राज्याचा राजा सारंगच्या काळात मेसोपोटेमिया आणि हडप्पा संस्कृती यांच्यात सागरी व्यापार होत असल्याचे पुरावे सापडतात. या व्यापारात लाजवर्दी सोने, चांदी, तांबे आणि मणी इत्यादी मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण होत असे. परंतु सारंग राजाच्या काळानंतर मेसोपोटेमियामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याचा परिणाम हडप्पा संस्कृतीच्या व्यापारावर झाला. त्यामुळे सारंगच्याच काळातील व्यापार हळूहळू थांबला. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीची अर्थव्यवस्था उतरणीला लागली. तर पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हडप्पा संस्कृती यामधील सर्व पाठातील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. व्हिडिओ उपयुक्त वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्वांनी इतरांनाही शेअर करा. लवकरच आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.